छत्तीसगडमध्ये सध्या एक थरारक प्रकरण चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय, ज्यामध्ये महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि हॉटेल व्यावसायिक दीपक टंडन यांच्यातील गंभीर आरोप प्रत्यारोप चर्चेत आहे। दीपक टंडन यांनी केलेला आरोप हा की कल्पना वर्मा यांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकून 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली। हिऱ्याची अंगठी, सोन्याची साखळी आणि लक्झरी कार हिसकावली। उलट डीएसपी कल्पना वर्मा यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे ठामपणे फेटाळले असून आपल्या वडिलांचे थकीत 42 लाख रुपये वसूल करण्यासाठी हॉटेलमध्ये गेल्याचं स्पष्ट केलं। या प्रकरणात खासगी चॅट, सीसीटीव्ही फुटेज, ब्लॅकमेलिंगचे आरोप आणि न्यायालयीन अटक वॉरंटसह गुंतागुंत आहे, ज्यामुळे हे प्रकरण फक्त प्रेम संबंधापुरतं मर्यादित न राहता आर्थिक वाद, ब्लॅकमेलिंग आणि प्रतिभा धोक्यात आणणाऱ्या घडामोडींचं रूप धारण केलंय। पोलीस प्रशासन अद्याप कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही, परंतु दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे। हे प्रकरण ज्या प्रकारे खुलासा करत आहे त्यातून एकच प्रश्न समोर येतोय, तो म्हणजे हे प्रेम संबंध आहे की आर्थिक फसवणूक? कोण सत्य बोलतंय आणि कोण खोटं? या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचं उत्तर फक्त तपासाअंती स्पष्ट होणार आहे। नेमकं काय आहे हा सर्व प्रकार, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। छत्तीसगडमधील पोलीस वर्तुळ आणि व्यावसायिक क्षेत्र सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि गाजलेल्या प्रकरणामुळे ढवळून निघाला। एका महिला डीएसपीवर प्रेम संबंधाच्या आडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाला असून या आरोपांमुळे खासगी चॅट, सीसीटीव्ही फुटेज, ब्लॅकमेलिंगचे दावे आणि न्यायालयीन कारवाईपर्यंत हा वाद पोहोचलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहेत रायपूरचे हॉटेल व्यावसायिक दीपक टंडन आणि महिला डीएसपी कल्पना वर्मा। दीपक टंडन यांनी केलेल्या तक्रारीनुसार 2021 पासून त्यांना डीएसपी कल्पना वर्मा यांनी प्रेम संबंधात अडकून 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा चुना लावल्याचा आरोप आहे। टंडन यांचा दावा आहे की या काळात त्यांच्याकडून महागडी हिऱ्याची अंगठी, सोन्याची साखळी, लक्झरी कार आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घेण्यात आली। इतकंच नव्हे तर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भावाच्या नावावर देखील हॉटेलची मालमत्ता नोंदणी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। या सर्व प्रकरणामुळे आपण मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचा दावा दीपक टंडन यांनी केलेला आहे। या आरोपांना बळ देण्यासाठी दीपक टंडन यांनी त्यांची पत्नी बरका टंडन यांनी रायपूरच्या खमतराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यासोबत कथित खासगी चॅटचे स्क्रीनशॉट आणि काही डिजिटल पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत। टंडन यांचा असा आरोप आहे की 2021 पासून त्यांना सातत्यानं ब्लॅकमेल केलं जात होतं, पैशाची मागणी केली जात होती आणि नकार दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात होत्या। मात्र या संपूर्ण प्रकरणात डीएसपी कल्पना वर्मा यांनी जोरदार पलटवार केलाय। त्यांनी दीपक टंडन यांनी केलेले सर्व आरोप खोटे, द्वेषपूर्ण आणि बदनामी करण्याच्या उद्देशाने केले असल्याचं ठामपणे सांगितलं। आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचं त्या सांगतायत। सत्य बाहेर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या मते या प्रकरणात एकतर्फी कथा पसरवली जात असून आपली प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो। या वादाला आणखीन वेगळं वळण मिळालं जेव्हा छत्तीसगडमधील कोरबा न्यायालयानं दीपक टंडन यांच्या विरोधात 28 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक वॉरंट जारी केल्याची माहिती समोर आली। हा खटला 2020 मधील असून त्यामुळं दीपक टंडन यांच्या पार्श्वभूमीवरही प्रश्न उपस्थित होत आहे। याच मुद्द्यावरून डीएसपी कल्पना वर्मा यांनी दीपक टंडन यांच्या बाबत अनेक धक्कादायक खुलासे केल्याचा दावा केलाय। कल्पना वर्मा यांचे म्हणणं आहे की प्रत्यक्षात दीपक टंडन यांच्याकडून त्यांच्या वडिलांचे मोठे आर्थिक देणे बाकी आहे। त्यांच्या दाव्यानुसार दीपक टंडन यांच्याकडून अजूनही त्यांच्या वडिलांचे सुमारे 42 लाख रुपये थकीत आहेत। याशिवाय त्यांच्या वडिलांनी दीपक टंडन यांच्या पत्नी बरका टंडन यांच्या विरोधात 75 लाख रुपये परत न दिल्याच्या तक्रार दाखल केलेली आहे। त्यामुळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण टंडन यांच्या हॉटेलमध्ये दिसत असल्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं। त्या म्हणाल्या की त्या कोणत्याही वैयक्तिक किंवा प्रेम संबंधाच्या कारणाने नव्हे तर वडिलांचे पैसे वसूल करण्यासाठी त्या दिवशी हॉटेलमध्ये गेल्या होत्या। लक्झरी कारच्या मुद्द्यावरूनही दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी दावे करण्यात आलेले आहेत। दीपक टंडन यांचा आरोप आहे की ती कार त्यांच्याकडून दबाव टाकून घेण्यात आलेली आहे, तर डीएसपी कल्पना वर्मा यांचा दावा आहे की ही कार त्यांनी दीपक टंडन यांच्या पत्नी बरका टंडन
यांच्याकडून कायदेशीररित्या खरेदी केली असून सर्व कागदपत्र आणि वाहनाची आरसी त्यांच्या नावावर आहे. दोघांची ओळख कशी झाली यावरही कल्पना वर्मा यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांच्या मते 2021 मध्ये महासमुंदमध्ये तैनात असताना त्या काही सहकाऱ्यांसह दीपक टंडन यांच्या हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तिथेच पहिली भेट झाली आणि त्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मात्र ही मैत्री पुढे वादात कशी बदलली यावर दोन्ही बाजू वेगवेगळ्या कथा सांगत आहे. या प्रकरणात खासगी चॅट्स आणि फोटो लीक झाल्यानं वातावरण आणखीन ताप. डीएसपी कल्पना वर्मा यांनी आरोप केला आहे की दीपक टंडन यांनी जाणून बुजून तिचे खासगी चॅट आणि फोटो सोशल मीडियावर किंवा माध्यमांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या मते जानेवारीमध्ये एका खटल्याचा निकाल अपेक्षित असल्यानं आपली प्रतिमा खराब करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला. त्यांनी असा देखील आरोप केला आहे की दीपक टंडन यांनी तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केल्यानंतर वैयक्तिक संबंध सार्वजनिक करण्याची धमकी दिली. दुसरीकडे दीपक टंडन यांचं म्हणणं आहे की डीएसपी सोबतच्या संबंधामुळे त्यांच्या कुटुंबात तणाव निर्माण झाला. त्यामुळं त्यांनी स्वतःला या संबंधापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आर्थिक वाद निर्माण झाला आणि आपण दिलेले पैसे परत मागितले असता डीएसपींनी नकार दिल्यानं हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याचा त्यांचा दावा. या सगळ्या गदारोळात छत्तीसगड पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत सांगितलं की प्रेम प्रकरण, लग्नाची फसवणूक, आर्थिक फसवणूक किंवा ब्लॅकमेलिंग या संदर्भात अद्यापर्यंत कोणताही अधिकृत FIR दाखल झालेला नाही. दोन्ही बाजूंनी आलेल्या तक्रारींची प्राथमिक चौकशी सुरू असून तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढला जाणार नसल्याचं पोलिसांनी प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. सध्या हे प्रकरण आरोप आणि प्रत्यारोपांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकलेलं आहे. सत्य नेमकं कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न मात्र अजूनपर्यंत अनुत्तरित आहे. लव्ह ट्रॅप, आर्थिक वाद, ब्लॅकमेलिंग की वैयक्तिक सूड हे सर्व मुद्दे तपासाअंती स्पष्ट होते. तोपर्यंत हे प्रकरण छत्तीसगडमधील सर्वात गाजलेल्या आणि संवेदनशील वादांपैकी एक म्हणून चर्चेत राहणार यात कुठलीही शंका नाही. मात्र मंडळी, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला PCODचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर PCOD इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107